मित्रांनो सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी पण पाहतोय. मात्र एक्सच घेतले मी. रजत सिंग आक्रमणासाठी येताना आपण पाहतोय बँकेच्या माध्यमातून त्याला जुनियर नॅशनलला पण पाहिलं. मुंबई उपनगरच्या जॉली स्पोर्ट्स क्लबचा असणारा स्थानिक संघ त्याचा. थोड्याच वेळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार आदरणीय नितीनजी सरदेसाई साहेब यांच्या या ठिकाणी आगमन होणार आहे. सुनील जाधव वेलकम, मनपूर्वक स्वागत आहे. मिस्टर इंडिया त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले माजी आमदार मनसेचे नेते टाळ्यांच्या करता आपण स्वागत करूया आदरणीय सन्मान्य नितीन सरदेसाई साहेब. मुंबई श्री महाराष्ट्र श्री महाराज श्री सुनील जाधव साहेब. आपण मान्यवरांच्या उपस्थित या ठिकाणी ओळख परेड आपण करूया. देसाई साहेब त्याचबरोबर सुनीलजी जाधव आणि व्यासपीठावरचे असणारे सगळे मान्यवर त्यांना आपण ओळख परेडसाठी आपण घेऊन जाऊया क्रीडांगण क्रमांक 2 वर. सर्वप्रथम आपण पाहतोय मुंबई पोस्टलचा असणारा संघ आहे. ओळख परेड केली जाते ज्यामध्ये हिंदे गौरव सूर्यवंशी, पुष्पराज मंडोले, स्वयं मंडोले, गणेश गीते, अक्षय पवार, ओंकार कोकळे, प्रसाद हलगे, सिद्धार्थ सदाशिव आणि भूषण सानप, ऋषिकेश गडात आणि पवन भोई. आमचा जम्बो पंच पॅनल या ठिकाणी सज्ज आहे. त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आमच्या सगळ्या सन्मानाने पंचांना आपण पाहू शकता. आपण पाहतो मुंबई पोस्टल, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो नाशिकचा असणारा संघ. पोस्टल कडून अभिषेक भोसले आहे, त्याचबरोबर सौरभ पाटील, सौरभ कुलकर्णी, नितेश सप्तेसर, ओंकार बोरे, संकेत सिद्धार्थ गुरुकर असे खेळाडू. पंखा भेटायला पाहिजे ना. या स्पर्धेच्या निमित्तानं नाणेफेक आपण करतोय. ते हा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. सर्व संघांच्या समवेत आपण या ठिकाणी फोटो सेशन आपण करत आहोत. आपण पाहतोय मित्रांनो आपण कबड्डी प्रमाणेच मुंबईतला असणारा आपला एक सर्वांचा लाडका खेळाडू ज्यांनी बॉडी बिल्डिंग वर आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप मोठं काम केलं. शरीर सौष्ठवच्या स्पर्धेमध्ये 2018 मध्ये 52व्या आशियाई शरीर सौष्ठव स्पर्धेत अजिंक्यपद पटकावताना मिस्टर एशिया त्यानंतर महाराष्ट्र श्री सलग 6 वेळा ज्या खेळाडूने मिळवला. मिस्टर इंडिया 3 वेळा विजेता आहे. एक हॅट्रिक साधली मिस्टर इंडियासाठी आणि 15 वर्षानंतर आपण जर पाहिलं तर याच्याबरोबर तो क्रिकेटमध्ये देखील त्याला आपण पाहिलं प्रो कार्डच्या माध्यमातून आणि आपल्या मुंबईचं आणि महाराष्ट्राचं नाव रोशन केलं. मी देशासमोर विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते आदरणीय सन्माननीय सुनील जाधव यांना आपण सन्मानित करूया. मनसे नेते आदरणीय सन्माननीय नितीन
साहेब मला जाऊ द्या मित्रांनो. आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉडी बिल्डर शरीफ मुद्दाबाना ज्यांनी कवसनी घातली ते सन्मान्य सुनील जाधव यांचा विशेष सन्मान. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आदरणीय देसाई साहेबांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर सत्कार स्वीकारणारा आदरणीय सुनील जाधवांचे देखील मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. पलटण मुंबई शहर विरुद्ध मीरा भाईंदर मनपा. पहिला पुकार क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी पहिला पुकार युवा पलटण मुंबई शहर विरुद्ध मीरा भाईंदर मनपा भाईंदर या दोन्ही संघांसाठी पहिला पुकार. तसेच दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आदरणीय चंद्रशेखरजी राणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप खूप स्वागत आहे आदरणीय राणे सर. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य कबड्डीच्या प्रेमाखातर आपल्या ओम ज्ञानदीपच्या प्रेमाखातर या ठिकाणी ते उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या मंडळामधील असणारी युवा कार्यकर्ते आहेत, आपल्या महिला आहेत. अंतरा अनिल गावकर ज्या मुंबई शहर स्लो वॉकिंग स्पर्धेत ज्यांनी 5वा क्रमांक मिळवला त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी विनंती करणार आहे आदरणीय नितीन सरदेसाई साहेब आपण आपल्या शुभ हस्ते अंतरा अनिल गावकर यांना आपण सन्मानित करूया. त्याचबरोबर मुंबई शहर असोसिएशन सब ज्युनियर कबड्डी संघामध्ये निवड झाल्याबद्दल आपण ऋत्वी गौडा हिला देखील आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मी देसाई साहेबांना पुनश्च विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ऋत्वी गौडा हिला आपण सन्मानित करूया. ही स्पर्धा मंडळाची 5वी राज्यस्तरीय स्पर्धा आहे आणि अशा प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करणं ही मंडळाची असणारी ख्याती आहे. महाराष्ट्रासह देशातले अनेक प्रो कबड्डीचे असणारे स्टार्स या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि निश्चित स्वरूपात मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर देशातली एक सर्वोच्च स्पर्धा म्हणून ओम ज्ञानदीपच्या स्पर्धेकडे आपण पाहतो. साहेब आपण आज स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहात. गडारसी काय संघ आहे आपण त्याला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात अशी आपणास विनंती आहे. दादर प्रभादेवी परिसरामध्ये नेहमीच अनेक कबड्डीच्या टुर्नामेंट होत असतात, स्पर्धा होत असतात, पण त्यातली सर्वात मोठी आणि भव्यदेवी अशी ओम ज्ञानदीप मंडळातर्फे केली जाते. गेली 5 वर्ष सातत्याने मी सुद्धा या स्पर्धेला येतोय आणि इतरही अनेक ठिकाणी जाण्याचा योग येतो, पण इतकी भव्यदेवी आणि राज्यस्तरीय इतके चांगले खेळाडू येणारी ही स्पर्धा ही इतर आपल्या परिसरात कुठे होत नाही.
पण त्यामुळे सर्वच इथल्या ओम ज्ञानदीप मंडळाच्या सर्वच पदाधिकारी आणि याचे जे कोणी ऑर्गनायझर्स आहेत त्या सगळ्यांचं मी नक्कीच ह्याबद्दल अभिनंदन करेन आणि खूप खूप शुभेच्छा देईन. आपण खूप चांगलं आयोजन इथे करत असतात. अनेक कबड्डी खेळाडूंना त्यातून प्रोत्साहन मिळत असतं. त्यामुळे असाच आपले उपक्रम आणि ओम ज्ञानदीप मंडळातून इतरही खूप चांगले उपक्रम केले असतात. मी तिकडे येत असतो नेहमी नरिमन बाग नगरात. त्यामुळे एकंदरीत या मंडळाच्या सर्वच लोकांचे मी अभिनंदन करीन आणि मला इथं बोलावलं त्यांनी सन्मान केला त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आदरणीय नितीनजी सरदेसाई साहेब यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं ओम ज्ञानदीप मंडळाचं असणाऱ्या या ठिकाणी कौतुक केलं. उपस्थित असणाऱ्या सर्व खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या. मनपूर्वक आभार साहेब. थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेच्या निमित्तानं राष्ट्रीय कीर्तीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रोत्साहनचे पंच नितेश शिरवडकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. इतर पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळूया. नमस्कार क्रीडा रसिक, मी अमोल टाकळी, चिपळूण, रत्नागिरी. आपल्या सर्वांचं ओम ज्ञानदीप मंडळाच्या वतीनं पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या 3ऱ्या सायंकाळच्या सत्रात मनपूर्वक स्वागत करतो. अत्यंत लक्षवेधी अशा दोन्ही ज्या लढती आपण पाहणार आहोत त्यामध्ये पहिला क्रीडागड क्रमांक 2 वर एच एल नाशिक आणि मी बंदरकर सरांना विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते आदरणीय चंद्रशेखर राणे सर यांना ठिकाणी आपण सन्मानित करूया. व्यासपीठाच्या मध्यभागी आदरणीय साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. जरूर अनुभवत आहोत. नेत्रदीपक असा हा एक नजराणा म्हणता येईल या स्पर्धेच्या निमित्तानं ओम ज्ञानदीपच्या व्यासपीठावरती या क्रीडांगणावरती कबड्डीचा द्वंद्व आपण पाहतोय. रोमांचक अशा लढती आपण पाहत असताना व्यवसाय गटातले असणारे मोठे मोठे संघ एकमेकांसमोर भिडतायत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. अंकुरच्या माध्यमातून पुनश्च रजत सिंग येताना आपण पाहतोय. त्याला मोठा खेळाडू आहे रजत सिंग. दुसऱ्या बाजूला टीपी पुणे आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं थोड्याच वेळात आपल्या क्रीडा रसिकांना आपण कुपन्स वितरित करत आहोत. आमच्या ऑफिशियल पॅनलकडे देखील कुपन्स जाणार आहेत. आशुतोष साळुंखे या स्पर्धेच्या निमित्तानं शिवछत्रपती अवॉर्डी सुमती पुजारी सुवर्ण मॅडम यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. वेलकम मॅडम, मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या समोर माजी राष्ट्रीय खेळाडू
मानसी रोडे मॅडम देखील उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय सुमती मॅडम आणि आदरणीय मानसी मॅडम, वेलकम. स्पर्धा अत्यंत महत्वाचा आहे. आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं मी विशेष सत्काराकडे आपलं लक्ष देऊ इच्छितो. सन्मानपूर्वक आमंत्रित करणार आहे. या स्पर्धेच्या आवाजाकडे आपलं लक्ष असू द्या. असं म्हटलं जातं कि कांटों पे चलने वाली व्यक्ति अपने मंजिल पर जल्दी पहुंच जाती है क्योंकि कांटे कदमों की रफ्तार बढ़ा देते हैं. आणि असं वाक्य आहे ज्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत तंतोतंत जुळतं असं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावरती आहे. ज्यांनी महिला विभागात महाराष्ट्रातली अनेक मैदानं गाजवत असताना महाराष्ट्राच्या संघात वर्णी लागली आणि त्यानंतर आपण पाहिलं की महाराष्ट्राकडून भारतीय कबड्डी संघामध्ये स्थान पटकावलं. जी पहिली आशियाई चषक जी कबड्डी स्पर्धा झाली आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या कर्णधार म्हणून महत्वाची भूमिका ज्यांची होती आणि त्याच्या माध्यमातून आपल्या भारताला एक सुवर्ण पदकाला गवसणी ज्यांच्या माध्यमातून मिळाली त्या भारताच्या असणाऱ्या माजी कर्णधार आणि शिवछत्रपती अवॉर्डच्या विजेत्या सध्या NISच्या प्रशिक्षक आहेत. मध्य रेल्वे आणि भारतीय रेल्वे या दोन्ही संघाच्या प्रशिक्षकांच्या भूमिकेत असणाऱ्या लाडका व्यक्तिमत्व टाळ्यांची गरज आपण आमंत्रित करूया सत्कारासाठी. सुमती सुवर्णा पुजारी मॅडम या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. महाराष्ट्रासह देशाच्या महिला कबड्डी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या लाडका व्यक्तिमत्व सुमती सुवर्णा पुजारी मॅडम सन्मानित केला जातोय. शुभांगी पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते ओम क्रांती मंडळाच्या या व्यासपीठावरती आपण सन्मान आदरणीय सन्माननीय शुभांगी पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. NISचा सध्या प्रशिक्षक देखील आहेत. मध्य रेल्वे आणि भारतीय रेल्वे या संघाच्या प्रशिक्षक म्हणून देखील महत्वाची भूमिका असते ती सुमती पुजारी सुवर्णा मॅडम. खूप खूप स्वागत आहे त्या व्यासपीठावरती. या स्पर्धेचे कार्यकारी सदस्य सन्मान्य संदीपजी काळगावकर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं आणखी एक विशेष सत्कार आपण करत आहोत. कबड्डीच्या माजी राष्ट्रीय खेळाडू डॉक्टर साजन पाटील सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खूप खूप स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील. त्यांच्या समवेत आदरणीय सचिनजी पालकर सायकलिस्ट आहेत ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आदरणीय सन्माननीय सचिनजी पालकर. एक विशेष सन्मान आपण करत आहोत. प्रत्येक क्षेत्रात क्रीडा क्षेत्रातल्या ज्या इव्हेंट्समध्ये आपल्या मुंबईतल्या आणि मंडळाशी निगडीत असणारे अनेक जो चित्त थरारक असा प्रवास ज्यांचा असतो त्यांना आपण सन्मानित करत असतो. आपल्या ओम क्रांती मंडळाचे असणारे आपले रहिवासी कन्याकुमारी तब्बल 4209 किलोमीटरचा असणारा प्रवास ज्यांच्या माध्यमातून राहिला आणि दररोज सायकलने 250 ते 300 किलोमीटर प्रवास जे करत होते ते मुंबई विभागातून निवड त्यांची झाली. भारत सचिनजी पालकर व्यासपीठाच्या मध्यभागी आदरणीय दाभोळकर साहेब आणि बंदरकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत सचिनजी पालकर यांचा. संघ व्यवस्थापक मुंबई बंदर पोर्टरस संघनायक संघ व्यवस्थापक ठाणे महानगरपालिका आपला हात घेण्यासाठी दुसरा पुकार.
डीपी पुणे आणि युनियन बँक यांच्या दरम्यानची लढत. दोन्ही क्रीडांगणावर अत्यंत लक्षवेधी अशा लढती क्रीडांगण क्रमांक 1 वर आपण पाहतोय. युनियन बँक आणि डीपी पुणे तर क्रीडांगण क्रमांक 2 वर मुंबई पोस्टल आणि एचएल नाशिक यांच्या दरम्यानची लढत सुरू आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी या स्पर्धेच्या निमित्तानं माजी राष्ट्रीय खेळाडू आणि मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य आदरणीय संदीपजी काळगावकर आणि सन्मान्य श्री शिवाजी बावडेकर यांच्या ठिकाणी आगमन होतं. ओम नदी मंडळाच्या वतीने या दोन्ही मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आदरणीय संदीपजी काळगाव. दोन्ही क्रीडांगणावर एकदम क्लोज फाईट्स आपण पाहतोय. टफ सिच्युएशन आहे. बघूया चालू सामन्यांमध्ये कुणाच्या बाजूनं कल लागतोय आणि पुढील सामन्यासाठी कोण पात्र होतोय पुढच्या फेरीसाठी येणार काय ठरवणार. अत्यंत रोमहर्षक अशा लढती आपण पाहतोय दोन्ही क्रीडांगणावरती. प्रयत्न दमदार आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. क्रीडा क्रमांक 1 वर आपण पाहिलं डीपीयू पुणे या संघाचे असणारे कोच आहेत आपण पाहतोय आदरणीय डॉक्टर मिलिंद जाधव. तर मॅनेजर आहेत डॉक्टर निशांत पाटील. मिलिंद जाधव सर जे अंकुर क्रीडा मंडळाचे असणारे जे पूर्वीचे असणारे माजी खेळाडू. त्याचबरोबर आमच्या सिंधुदुर्गच्या कुणाल भागवत क्रीडा मंडळाकडून देखील काही वर्ष ते कणकवलीत खेळले. सध्या आपण पाहतोय महत्वाच्या कोचच्या भूमिकेत आहेत डीपीयूसाठी. तर आमचे डॉक्टर निशांत पाटील ते विजय क्लब मुंबईला लीड करतात. हे दोघे प्राध्यापक आहेत आपण पाहतो आणि विशेषतः आपण पाहत असताना कबड्डीमध्ये PhD या दोघांनी पण केलेली आहे. डॉक्टर निशांत पाटील, डॉक्टर मिलिंद जाधव. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहतो तर सन्मान्य प्रशांत सुर्वे आपण जे पाहतो ते युनियन बँकेचे असणारे कोच आपण पाहतो. बेंगॉल वॉरियर्सचे कोच.
संदीप जी काळगावकर माजी राष्ट्रीय खेळाडू कार्यकारी सदस्य मुंबई शहर कबड्डी असोसिएशन सदर शिवाजी बावडेकर सर यांना आपण सन्मानित करत आहोत. यानंतर पुढच्या सन्मानाकडे आपण जाऊया. आदरणीय संदीप काळगाव कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य हे दोन्ही मान्यवर आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. व्यासपीठाच्या मध्यभागी पुरवसरांना पुनश्च विनंती असेल आपण आपल्या शुभास या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्यायमंत्री आदरणीय खेळाडू क्रमांक क्रीडांगण क्रमांक 1 वर तिसरा आणि अंतिम पुकार युवा पलटण मुंबई शहर विरुद्ध मीरा भाईंदर महानगरपालिका भाईंदर. या सामन्यावर सामनाधिकारी आहेत सरपंच अमित पाटोळे, पंच आत्माराम चव्हाण, सुरेश दोरुगडे,